17 जानेवारी 2016 हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमधल्या 207 नंबरच्या रूममध्ये फाशीवर लटकलेली एका विद्यार्थ्याची डेड बॉडी आढळते. ही डेड बॉडी असते हैदराबाद युनिव्हर्सिटीच्याच एका PhD करणाऱ्या स्कॉलर रोहित वेमुलाची. या घटनेचा विरोध फक्त हैदराबादमधूनच नाही तर संपूर्ण देशभरातून केला जातो. भारतीय इतिहासात कदाचितच एका सुसाईड केसबद्दल इतक्या जास्त प्रमाणात चर्चा करण्यात आली होती. रोहित वेमुलानी सुसाईड करण्याआधी एक सुसाईड नोट मागे ठेवली होती, जी की एका हायर वैचारिक लेवलला टच करत होती. ही सुसाईड नोट वाचून देशातील वेगवेगळ्या भागांमधून रोहित वेमुलासाठी आवाज उठू लागला होता. देशाने एक विद्वान स्कॉलर गमावला याचे दुःख लोकांमधून दिसून येत होते. रोहित वेमुलावर अशी काय परिस्थिती आली होती की त्याला सुसाईड हाच शेवटचा मार्ग दिसला? या माहितीसाठी आपल्याला सुसाईड डेटच्या काही महिने मागे जावे लागेल. रोहित वेमुला हा आंबेडकरी स्टुडंट असोसिएशनचा एक सक्रिय सदस्य होता. ऑगस्टमध्ये RSSशी ॲफिलिएटेड असणारी संघटना ABVP हिच्यात व आंबेडकर स्टुडंट असोसिएशनमध्ये थोडा वाद पेटला होता. या छोट्या मोठ्या विद्यालयीन वादात 2 केंद्रीय मंत्र्यांनी उडी मारली. अशात रोहित वेमुलाला मिळणारे स्टायपंड थांबवलं गेलं. ज्या स्टायपंडमधून काही पैसे रोहित वेमुला त्याच्या आईला व बाकीच्या पैशांनी स्वतःचा उदरनिर्वाह करत होता. युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमधून त्याला काढून टाकले गेलं. कॉलेज लायब्ररीचा वापर करण्यास त्याच्यावर बंदी घातली. अशात रोहित वेमुला व आंबेडकरी स्टुडंट असोसिएशनच्या इतर 4 सदस्यांना रोडवर दिवस काढावे लागले. ABVPला स्ट्रॉंग पॉलिटिकली सपोर्ट होता. प्रत्येक वळणावर त्यांना प्रेशराईज केलं जात होतं. रोहित वेमुलाला व इतर विद्यार्थ्यांना साहजिकच वाटलं असेल की त्यांचं करिअर आता नष्ट आहे. रोहित वेमुलाने होप सोडली असेल. अशा वातावरणात त्याने असले पाऊल उचलले असेल यात शंका नाही. दलित असल्यामुळे व आंबेडकराईट चळवळीशी निगडीत असल्यामुळे त्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि याच व्यवस्थेमुळे रोहित वेमुलाचा बळी गेला. देशामध्ये केवळ रोहित वेमुला हीच एक केस नाही तर अशा अनेक सोशल डिस्क्रिमिनेशनच्या केसेस समोर येत चालल्या आहेत व अद्यापही हा आकडा थांबण्याचे नाव घेत नाही आहे. असंच काही पायल तडवी या MD करणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीच्या केसमध्ये घडलं होतं. 22 मई की रात जब ये देश लोकसभा के नतीजों का इंतजार कर रहा था, तब किसी को नहीं मालूम था कि पायल ताडावी नाम की एक 26 साल की लड़की खुदकुशी की योजना बना रही है. पायल तडवी ही तिच्या कम्युनिटीची पहिली MD करणारी विद्यार्थी होती. तिला तिच्या सिनियर्सकडून जातीसूचक शिवीगाळ होत होती असं तिच्या सुसाईड नोटमध्ये मेन्शन केलेलं आढळतं. IIT बॉम्बेमध्ये दर्शन सोळंकीच्या केसमध्ये पण हेच पाहायला मिळालं. 18 वर्षाच्या दर्शनने हॉस्टेलच्या 7व्या फ्लोअरवरून उडी मारून आत्महत्या केली होती. सोशल डिस्क्रिमिनेशनच्या केसेस फक्त युनिव्हर्सिटीज किंवा IIT मध्येच घडत नाही आहे तर स्कूल हायस्कूलमध्ये पण पाहायला मिळत आहे. याचा पुरावा आहे राजस्थानमधील कोटपुतली बहरोड जिल्ह्यात घडलेली ही घटना. इथे नवोदयमध्ये शिकत असलेल्या 10वीतल्या एका विद्यार्थ्याने क्लासमधल्याच एका पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये त्याला त्याच्या टीचर्सकडून सतत जातीयवादी शिवीगाळ होत असल्याचे दिसून आले. ऑक्सफॅम इंडिया रिपोर्टचा ऑफिशियली डेटा सांगतो की संपूर्ण भारतात 5 पैकी 4 महिला शिक्षक व 4 पैकी 3 पुरुष शिक्षक हे अशा कम्युनिटीशी बिलॉंग करतात जिथे अनटचबिलिटी मोठ्या प्रमाणात पाळल्या जाते. पुढे या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की असे शिक्षक दलित व आदिवासी विद्यार्थ्यांना हार्डवर्क करण्यास डिस्करेज करतात. एकतर त्यांना आरक्षणाचे लाभार्थी म्हणून अपमानास्पद वागणूक देतात किंवा त्यांच्या शैक्षणिक मूल्यांवर व त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे SC/ST सुसाईडबद्दल रेकॉर्ड नाही, परंतु सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटचे राज्यमंत्री नारायण स्वामी यांच्याकडून या संदर्भात असे काही आकडे समोर आले. 2019मध्ये 10,335 स्टुडंटची सुसाईड रेकॉर्ड झाली तर 2020मध्ये 12,526 आणि 21मध्ये याची संख्या वाढून 13,089 पर्यंत पोहोचली. या आकड्यांमध्ये कास्ट डिस्क्रिमिनेशनच्या केसेस माहीत करून घेणे कठीण आहे, परंतु स्वतंत्र सर्व्हेजवरून SC/ST स्टुडंटसोबत डिस्क्रिमिनेशनचे प्रमाण वाढतच जात आहे ही माहिती समोर येत आहे. बहुधा हायर युनिव्हर्सिटीजमध्ये गेल्यावर विद्यार्थी त्यांची कास्ट सांगण्यास कम्फर्टेबल नसतात. असे विद्यार्थी त्यांची कास्ट लपून ठेवतात या भीतीने की त्यांना इतर अपर कास्ट विद्यार्थ्यांकडून एकटेनं पाडले जावे म्हणून. आर्टिकल 17 नुसार अनटचबिलिटी पाळल्या जाणार नाही असं साफ मेन्शन केलेलं आढळतं. त्यानुसार SC/ST ॲक्ट पण आहेत तरी जातीय विषमता व जातीय भेदभाव मोठ्या प्रमाणात पाळला जातो. फेब्रुवारी 2022मध्ये IIT बॉम्बे SC/ST सेलच्या वतीने झालेल्या 388 आरक्षित समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्व्हेमध्ये 77 विद्यार्थ्यांनी असं क्लिअरली म्हटलं आहे की त्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये जातीयवाद अनुभवला आहे. काही वर्षाआधी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इथे एक घटना घडली होती. बालमुकुंद भारती या MBBS फायनल इयरच्या विद्यार्थ्याने कास्टिझममुळे सुसाईड हेच पाऊल उचललं होतं. 2007मध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली येथे सुखदेवराव थोरात यांच्या अंडर थोरात कमिटीने सादर केलेला रिपोर्ट असा म्हणतो
की 72% SC/ST विद्यार्थ्यांना क्लासरूममध्ये जातीय भेदभावाचा सामना करावा लागतो. या रिपोर्टमध्ये 85% SC विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे की अपर कास्ट विद्यार्थ्यांपेक्षा त्यांना एक्झामिनरशी संवाद साधायला कमी वेळ मिळतो. या सर्वांमध्ये जाणून घेणे गरजेचे आहे की कॅम्पसमधील जातीय वाद हा एकदम उघडपणाने होत नाही. अनेकदा लोअर कास्ट विद्यार्थ्यांना पण हा उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, परंतु त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर होतो. अनेकदा विद्यार्थ्यांना रिझर्वेशनवरून टार्गेट करण्यात येतं. ट्रायबल कम्युनिटीशी बिलॉंग करणाऱ्या अनिल मीनासोबत पण असाच सेम इन्सिडेंट घडला होता. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये एज्युकेशन घेत असताना प्रोफेसर्सकडून व त्यांच्या कलिग्सकडून त्यांना अँटी रिझर्वेशन व कास्ट बेस स्थाने भेटत होते. वेल नोन युनिव्हर्सिटीज किंवा इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेण्याच्या स्वप्नात आलेले रिझर्व कॅटेगरीमधली मोस्टली विद्यार्थी हे अंडर प्रिव्हिलेज बॅकग्राऊंडशी बिलॉंग करतात. बहुतांश मुलं ही फर्स्ट जनरेशन लर्नर असतात, त्यामुळे लॅक ऑफ गायडन्स, ॲप्लिकेशन व ॲडमिशन प्रोसेसपासून ते अभ्यासक्रमाच्या ड्युरेशनमध्ये पण त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 30 मधील PhD स्कॉलर दिगंबर बागुल म्हणतात, महानगरातील विद्यार्थी हे इंग्लिश बोलतात, शिक्षक इंग्लिश बोलतात, सर्व प्रेझेंटेशन हे इंग्लिशमध्ये होते. दुर्गम खेड्यातून रिझर्व कॅटेगरीमधून आलेल्या विद्यार्थ्यांना हे सर्व समजण्यास समस्या जातात आणि या सर्वांमध्ये कॅम्पसमध्ये सामाजिक बहिष्कार निर्माण होतो. त्यामधून उभरणे कठीण आहे. दुर्गम भागातून येणारे विद्यार्थी लँग्वेज बॅरियर फेस करतात, कारण ते अशा पार्श्वभूमीतून आलेले असतात जिथे त्यांना साधनांची कमतरता असते, जिथे शिक्षणाला जसं हवं तसं महत्त्व प्राप्त नसतं. अशात अनेक केसेसमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून महत्त्व मिळत नाही. शिक्षक व कलिग्सकडून त्यांची कोंडी होते. त्यांना त्यांच्या कास्टमुळे इन्सिक्युअर करण्यात येते. कास्ट डिस्क्रिमिनेशन अँड इन्क्लुजन इन इंडियन युनिव्हर्सिटीज अ क्रिटिकल रिफ्लेक्शनचे ऑथर N. सुकुमार म्हणतात, सर्वात आधी तर कॅम्पसमधला जातीय भेदभाव मान्य केला गेला पाहिजे. नंतर रॅगिंगप्रमाणेच त्याला थांबवलं गेलं पाहिजे. इन्स्टिट्यूट्स कॅम्पसमध्ये घडणारा जातीय भेदभाव स्वीकारत नाहीत, कारण जर त्यांनी हे केलं तर त्यांना हा भेदभाव रोखण्यासाठी पावले उचलावी लागतील व पॉलिसीज इम्प्लिमेंट करावी लागतील. हायर इन्स्टिट्यूट्सचे डायरेक्टर आरक्षण विरोधी आहेत. काही गोष्टी इम्प्लिमेंट करून कॅम्पसमध्ये होणाऱ्या कास्ट डिस्क्रिमिनेशनला आळा बसू शकतो, परंतु ऑथॉरिटीज त्या लेवलला जाऊन SC/ST स्टुडंट्सना न्याय देतील का? गाईज, तुम्हाला काय वाटते, कास्ट डिस्क्रिमिनेशनला रोखण्यासाठी कशा प्रकारे पॉलिसीज इम्प्लिमेंट झाल्या पाहिजे? भारतीय समाजात जातीय भेदभाव कशा प्रकारे गाडला गेला आहे? देशात अजूनही असे काही समाज आहेत ज्यांना अजूनही हीन दर्जाची वागणूक दिल्या जाते. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कशाची वाट बघताय? लवकर करा.